ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं स्वागत। बातमी आहे उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आणखी एका दाव्यासंदर्भात। उद्धव ठाकरेंनीच आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता असा दावा रामदास कदम करतायत, तर उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते असंही रामदास कदम यांनी म्हटलंय। तर आधी संजय शिरसाट आणि आता रामदास कदमांनी देखील ठाकरेंवर गंभीर असे आरोप केलेत। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतलाय तो अतिशय स्तुत्य असा आहे असं म्हणेन मी। आनंद दिघे ह्या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती, त्या पिढीपर्यंत महाराष्ट्र कानोकापर्यंत पोहोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतायत, चांगलं काम करतायत। त्यांचा खून कुणी केला, काय केला, कसा केला, त्यांचा मृत्यू कसा आला, ही आताची निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही, ही वेळ नाही। मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे। आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला, त्या हॉस्पिटलला ऍडमिट होते, त्याच 8-10 दिवसाच्या दरम्यानमध्ये कारण स्वतः आनंद दिघे मला बोलले होते, स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती। आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे कडनं त्यावेळेला होत होतं, हे 100% सत्य आहे।